अरे वेट वेट वेट, हा शक्तिमान नाही, आपल्या मराठी सिनेमासृष्टीतला शक्तिमान. आपण जर काहीच नाही केलं तर ती मुलगी आत्ताच जाईल. लेट्स रीच आउट टू मॅक्सिमम पीपल इन व्हॉट एव्हर लिमिटेड कॅपॅसिटी वी कॅन. सो शक्तिमान म्हणजे ना सगळ्यात आधी आपल्या 90s जनरेशनसाठी केवढा महत्वाचा आहे राव. नाही म्हणजे कसली मजा यायची ना शाळेतून आल्यानंतर शक्तिमान आणि इतरही सिरियल्स बघणं. आणि मला असं वाटतं की मी अजून पण तो त्याच नॉस्टॅल्जियामध्ये जगतेय. सगळ्यात आधी तर आता शक्तिमान हे नाव का दिलंय या ट्रेलरला बघितल्यानंतर आपल्याला समजतंय. कारण ही गोष्ट एका सामान्य माणसाचीच आहे, पण गोष्ट थोडी असामान्य आहे. कसं ते उलगडण्याचा प्रयत्न करूया. स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो तो खरा सुपर हिरो. बाबा तो होऊ शकतो सुपर हिरो. आता सगळ्यात आधी हा जो ट्रेलर आपण पाहिलाय शक्तिमानचा, हा सिनेमा येतोय 24 मे या तारखेला. आणि अगेन माझी तीच तक्रार आहे की आज 13 तारीख आहे आणि तब्बल तुम्ही 10-11 दिवसांवरती रिलीज होणाऱ्या सिनेमाचं ट्रेलर आज रिलीज करताय. तुम्ही का असा आळस करताय मला हेच कळत नाहीये. का तुम्ही त्या सिनेमाचा हाईप क्रिएट करण्यामध्ये सक्सेसफुल होत नाही आहात. आणि दरवेळेला आपण बॉलिवूड आणि त्या गोष्टींमध्ये नाही पडायचं, पण मराठी सिनेमासृष्टीमध्येच वेड सिनेमाचं तुम्ही बघा. ऑफकोर्स प्रोडक्शन व्हॅल्यू, प्रमोशनल व्हॅल्यू बऱ्यापैकी जास्त होते ॲज कम्पेअर टू आत्ताच्या ज्या सिनेमाबद्दल किंवा शक्तिमानचं जरी बघायला गेलो तरी. पण मला असं वाटतं की फार काही प्रमोशनल जरी बजेट नसलं तरी तुम्ही थोडंफार डोकं लढवून आणि काही ना काहीतरी वेगवेगळ्या आगळ्या काही ना काहीतरी छोटे मोठे इव्हेंट्स काढून सुद्धा तुम्ही नक्कीच सिनेमाचं प्रमोशन करू शकता. किमान तुम्ही मराठी सिनेमासृष्टीतल्या ज्या मराठी मालिका आहेत त्याच्यामध्ये जाऊन का होईना पण तुम्ही प्रमोशन करू शकता. पण हल्लीच्या प्रोड्युसर्सला तेही नको असतं आणि त्याच्याच गोष्टीच्या मी सख्त अगेन्स्ट असते. आता बघा ना शक्तिमानला किती व्ह्यूज आलेले आहेत. सिरियसली आता जर का स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर आदिनाथ कोठारे आहे, स्पृहा जोशी आहे. दोघांचंही कमबॅक सोबत आपल्याला ही नवीन फ्रेश जोडी दिसते. आणि यापूर्वी मी तरी या दोघांना सोबत कुठे पाहिलं नव्हतं, त्यामुळे माझ्यासाठी ही जोडी मला आवडते. म्हणजे त्यांची केमिस्ट्री ओव्हरऑल. सिद्धार्थ, मी एक वेळ तुझा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सहन करेन, पण हे हो करून बघ. त्यांचं गिव्ह अँड टेक ट्रेलरमध्ये छान आपल्याला अनुभवायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर याच्यामध्ये जो बालकलाकार आहे ईशान कुंटे, हा ज्या वेळेला हा सिनेमा शूट होत होता त्यावेळेला तब्बल फक्त 6 वर्षांचा होता आणि त्याचा हा मराठी सिनेमासृष्टीतला पदार्पण करणारा पहिला सिनेमा ठरणार आहे. जर का दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर प्रकाश कुंटे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. यापूर्वीच्या त्यांच्या कामाकडे जर का नजर टाकली तर हम्पी, त्याच्यानंतर कॉफी आणि बरंच काही, सायकल, हे सिनेमे मला प्रचंड आवडले होते कारण का हे सिनेमे मी पाहिलेले आहेत. एक आगळ्या वेगळ्या थाटणीचे दिग्दर्शक म्हणून आपण त्यांच्याकडे नक्कीच बघू शकतो, त्यांच्यावरती विश्वास टाकू शकतो. पण येस ओव्हरऑल मला असं वाटतं की या सिनेमाकडनं आपण चांगल्या दिग्दर्शनाची अपेक्षा ठेवू शकतो. ओव्हरऑल आता ट्रेलर आपल्याला कसं वाटतंय तर कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहेस? बाप्पाकडे. ऑर्गन ट्रान्सप्लांटवरती बनणारा हा काही नवीन सिनेमा नाही किंवा ही काही नवीन कथा नाहीये. या प्रकारच्या कथा आपण बॉलिवूडमध्ये सुद्धा पाहिल्यात आणि साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण पाहिलेल्या आहेत आणि आपल्या मराठी सिनेमासृष्टीत पण पाहिलेल्या आहेत. पण मात्र या सिनेमामध्ये मला असं वाटतं की थोडाफार एक आगळा वेगळा हळवा एक त्याला थोडासा टच असणार आहे असं मला जाणवतं. कारण का ज्या पद्धतीने आदिनाथ कोठारे आपल्याला खूप जास्त कन्व्हिन्सिंग वाटतो आहे ट्रेलरमध्ये, तर माझ्या हिशोबाने हा सिनेमा कदाचित प्रेक्षकांच्या मनात आपलं घर करण्यासाठी सक्सेसफुल होऊ शकतो. बाकी अगेन प्रमोशनची काहीच चर्चा नाही, कुठे काहीच चर्चा नाही आहे. फक्त निव्वळ एक 2 चॅनलवरती त्यांनी फक्त ट्रेलर रिलीज केलेलं आहे आणि त्यांनी हातवरती केलेत. मला असं वाटतं की जे निर्माते आहेत त्यांनी स्वतः गिव्हअप केले की काही या सिनेमावरती, कारण अशा चांगल्या स्टोरीज बघण्यासाठी नक्कीच प्रेक्षक उत्सुक असतात. मुलीचं मरण टळलं असं नाही वाटत सर. किती वेळ आहे आपल्याकडे? मे बी 10-12 दिवस. मला जस्ट असं म्हणायचं की एक चांगला दिग्दर्शक सुद्धा भेटलेला आहे, तर या सिनेमाचं आणखीन जास्त प्रमोशन व्हायला हवं होतं, जे नाही झालंय. बट अनफॉर्च्युनेटली लेट्स सी. बाकी या सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ते मला कळवायला विसरू नका. आणि ऑर्गन डोनेशनबद्दल तुमचं काय मत आहे त्याहीबद्दल मला कळवा. प्रियदर्शन जाधव सुद्धा या सिनेमामध्ये दिसतोय. प्रियदर्शन जाधव तुम्हाला कसा वाटतो ॲज अ कलाकार म्हणून तेही मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. तुझं जे काय चाललंय ना, म्हणजे जगात कसं सगळं भयंकर आहे आणि फक्त आपण काहीतरी केलं तरच जग वाचणार आहे, याला सुपर हिरो सिंड्रोम म्हणतात.